आहे आणि भविष्यकाळात सुद्धा नाही. साहेबांनी बिबट्यांचे नियंत्रण करण्यासाठी अनेक प्रयोग राबवले, सक्सेस करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचा संघर्ष करत असताना राजकीय संघर्ष पण झाले. अनेक वेळा काही मंडळी मिठाचा खडा टाकतात, परंतु मी अनेक वेळा गुळाचा खडा हे मिटवण्यासाठी टाकलेला आहे. आदरणीय सरपंच साहेब, तुमचं कार्य मान होतं आहे, भविष्यकाळात सुद्धा नाही. बातमी करत असताना तेवढं सोपं नाही. बिबट्याच्या संघर्षाची कधी कधी विषय वाढतो, प्रसंग वेगवेगळे घडतात. एवढ्या प्रसंग झाला होता, बिबट्याचा हल्ला झाला नव्हता, तो साहेबांनी अतिशय छानपणे आंदोलन करून दिला. त्याच्या आम्ही बातमी पण छापल्या. एक मोठा अधिकारी म्हणजे आपण फणस म्हणतो, तो फणस बाहेरून खूप कडक असतो, परंतु त्यांच्या मनामध्ये खूप चांगलं प्रेम असतं. सफाई जबाबदारी जे मानवी प्रोत्साहन केंद्र आहे ते पाहायला आम्हाला मिळावं, अशा प्रकारची आमची खूप इच्छा असायची. साहेबांनी पत्रकार दिली, ती पूर्ण केली. तेव्हा आम्हाला कळलं की सरपंच साहेबांसारखा माणूस होणे नाही. आजही जुन्नर तालुक्यामध्ये त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया असू द्या, परंतु असा अधिकारी ना झाला ना होणार. साहेब, तुम्ही कुठल्याही गावी जा, कुठल्याही ठिकाणी जा, शिवजन्मभूमीची तुमची ओळख विसरली जाणार नाही. फक्त एकच विनंती, तुमच्या मोबाईल मध्ये माझा नंबर ब्लॉक केलेला आहे, थोडा ओपन करा. महाराष्ट्र